गाड्यातला मासा होता बरं का, खाली थांबला असं दगडामध्ये दगडात बसला मला वाटलं अरे पण ती ह्याच्यात पण राहणार आहे काय आहे ना नाही लाकूड पण ते घेतो का जरा जाडून जाम दे जाम म्हणजे तिला सुटतो टाकतो टाक 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 पोळीशी इकडे दाखव इकडे हा कानुशी आहे का रे? हा तीन आहे कालवण झालं जे गुता ते कालवण झालं काय उगाच ना हा गाला बुड्या मारते जाळ्यात नाही खाली माटा लागला का घे घे चालू आहे बाजारला ह्याच्यात येऊ नाही येऊ एवढं गॅस टाक करू आलेली वरती आली होती ना थांबा खाली माणसं राहिलं थांब खाली कसं राहते कडक मुळे खाली राहते बाजूला तुम्ही मागवा बा गाळे का ते गाळ आहे ना गाळ काढा मी ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस वरती मोठी आली होती मारण्याचं मास आहे मित्रांनो, आपल्याला पहिल्या पसारीमध्ये 5 कानुशा सापडल्या होत्या, तर दुसऱ्या पसारीमध्ये 9 कानुशा सापडल्या होत्या. अशा एकूण 14 कानुशा, 2 सायप्रनिस आणि इतर मासे. सुरुवातीला आपण घेतले आहे घरचे लाल तिखट, जे आपण उन्हाळ्यामध्ये घरी तयार करतो. हे खूप काळजीपूर्वक बनवलेले असते. ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले. त्यानंतर आपण थोडा जास्त तिखटपणा येण्यासाठी दुकानातून आणलेला कांदा लसूण मसाला टाकला. सर्व मसाला व्यवस्थित परतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये घरी तयार करून आणलेले कांदा, खोबरे, आले, लसूण यांचे वाटण टाकले. मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पटकन
हीट लागत असल्यामुळे आपण वेळोवेळी पातेले चुलीवरून खाली उतरून घेत होतो, नाहीतर मसाला जळला असता. मसाला जळू नये म्हणून आपण त्यामध्ये अतिशय थोडे पाणी घातले, जेणेकरून जास्त उष्णतेमुळे आपला मसाला करपून जाऊ नये. आपण तयार केलेली ग्रेव्ही एकदा चेक करून पाहिली आणि त्यानंतर आपण त्या ग्रेव्हीमध्ये मासे टाकायला सुरुवात केली. मित्रांनो, माशांचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे आपल्याला थोडे थोडे करून मासे टाकावे लागणार होते. सर्व मासे टाकून झाले की आपण ते एकदम व्यवस्थित परतून घेतले आणि त्यानंतर आपण माशांमध्ये आपल्या गरजेपुरते पाणी घातले. साधारण 10 ते 12 जण आपण होतो, त्यामुळे आपल्याला पाणी सुद्धा त्याच प्रमाणात घालायचे होते. आणि सर्वात शेवटी आपण घातले आहे मीठ. मीठ अगोदर घातले नव्हते, कारण आपल्याला मच्छी करीच्या प्रमाणातच मीठ घ्यायचे होते, त्यामुळे ते आपण शेवटला घेतलेले आहे. मित्रांनो, आपली मच्छी करी जरी एवढी लाल भडक दिसत असली तरी ती जास्त तिखट नाहीये, कारण आपण त्यामध्ये आपला घरगुती मसाला वापरलेला आहे. काटा असते घेऊ का मी बार? घेणार आहे का? कसा लागत आहे? एक नंबर आहे. देऊ का आंबा देऊ का? असते ना ती असते म्हणून आहे. लाज काय होतंय या वयात? नाही, गरम आहे ती. तरी देऊ का अजून? मित्रांनो, एक नंबर झालेला आहे. तुम्ही पण नक्की अशी पार्टी करा. कालवून दे. हे बघा, आमचे भाऊ आहेत. दोन छोटे मेंबर आहेत आमचे. कॅमेऱ्यात दिसतात का? हे कसं झालंय सांगा रे. कसं आहे?
कुठे मासे? हा.